घरदार कटे त्यजुमनशी तरी शरीराय वडे जाड. माय बाप ओखटी त्यजुमनशी तरी अहंकारा विद्येचे कोड. बंधू सखे त्यजुमनशी तरी काम क्रोध मद मत्सर अवघड. बहिणी पाठीच्या त्यजुमनशी तरी अशा तृष्णा मायेचे बंडरया. त्यजिले ते काय कासया म्हणजे सांग पामज पाशी ऐसे. जया भेणे तू जाती वनांतरा ते तव तुझशी सरिसे रया. स्त्री ओखटी त्यजुमनशी तरी कल्पने एवढी भोगती. पुत्रापत्य त्यजुमनशी तरी इंद्रियासी नाही निवृत्ती. सकळ गणगोत त्यजुमनशी तरी हे अष्टधा प्रकृती. अवघे चित्यजुमनसी तरी मना नाही निज शांतिरया. अवघीच तुझ जवळ दुमदुमती असतावरी वरी मुंडसी का. करीसी विटंबना सहज संतोषासुनी जैसा तैसा परी. तो सद्गुरु पाविजे खुणा आपुलिये आश्रमी. स्वधर्मी असता सर्वत्र एकोची जाणा. बाप रुक्मादेवर विठ्ठला इतकेची साठी नेईले खुंडारे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान. आणि आपल्याला काल सांगितलं मी की त्यांचं अभंग वाङ्मय हे एक अलौकिक आहे. एखाद्या श्लोकाला एखाद्या धरून चाललं की त्याच्या अनुषंगाने बोलावं लागतं. पण स्वतंत्र विचारसरणी जेव्हा मांडत असतात तेव्हा त्याला इथं काही बंधन नाही आहे. मुक्त चिंतन आहे. त्यांच्या मनामध्ये जे जे वाटलं, किंबहुना संप्रदाय कसा असावा, परंपरा कशी असावी, काय टाकायला पाहिजे, काय धरायला पाहिजे, टाकलं म्हणजेच परमार्थ होतो का, सोडलं म्हणजेच परमार्थ होतो का, आणि नाही सोडलं तर परमार्थ होत नाही का. पुष्कळसं माणसाला सांगावंसं वाटतं आणि करावंसं वाटतं, पण अनुभवातून गेल्यानंतर कळतं की हे किती अवघड आहे, किती अवघड आहे. दिसतं तितकं कोणतं सोपं नसतं. तुम्ही रोज एवढा संसारातून सगळ्या अडीअडचणी असून सुद्धा प्रवचनाला नित्यनेमाने येता. जे येतात त्यांना माहिती आहे, जे येत नाही ते म्हणतात तुम्हाला बाई बरं जमतं. हो, जमतं. जमतं. काहीतरी पूर्वपुण्याई आहे, माऊलीचा आशीर्वाद आहे, जमतं. नाही नाही, एवढं मुलं-बाळं सोड. आता तुला काय करायचं, नडलं का काय. आमची मुलं आबाळा आम्हाला सांगतात तू आई काळजी करू नको, बाबा तुम्ही काळजी करू नको, आम्ही नीट घरी आहोत, तुम्ही जाऊन या. आणि तुला का काळजी पडली, कळलं का तुम्हाला. हे जग असं आहे. लग्न करू जाता म्हणती मातला आणि न करू जाता म्हणती नपुसक. त्या जगाची पद्धत आहे. लग्न करण्याची घाई जर केली तर म्हणतील आणि होत नाही. आहे काय त्याच्यात. माझं वाक्य नाही. लग्न करू जाता म्हणती मातला आणि न करू जाता म्हणती नपुसक. तसं वाईट वागलं तरी बोलतात आणि चांगलं वागलं तरीही टोचल्याशिवाय राहत नाहीत. तेव्हा याच्यातून आपण येतोय. माझं बोलणं कळलं का. हे येतोय म्हणजे आमचं कर्तृत्व नव्हे, तर माऊलीची इच्छा आहे आम्ही श्रवण करावं.
मी येतोय, मी येत नाही, कृपा आहे म्हणून येणं घडत आहे. एक लक्षात ठेवा, काय तुम्हाला कळू दे नाही तर न कळू दे, साधू संतांची आणि देवाची कृपा असल्याशिवाय काहीच होत नाही. एवढं एकच लक्षात ठेवा, म्हणजे पुष्कळ झालं, पुष्कळ झालं. आयुष्याला पूर्ण उरणारी भाकरी आहे, नाही का? जशी पेन्शन ही शेवटच्या श्वासापर्यंत असते, तसं संतांची कृपा जतन केली तर ती या जन्मी नाही, पुढचा जन्म घेण्याच्या पाळीला आली ना, तेव्हाही ती उपयोगी होते. कारण ते मग कुठेही जन्म देत नाही. त्या हरिदासाची आहे घरी मज उपजवा जन्मांतरी, आणि मनसी काही मागा हीच देगा पांडुरंगा.